कंप्लीट केला गेलाय. इथे विश्वास बसला नाहीये फलंदाज वरुण पाटीलला. घडलाय तरी काय, एक चांगला अप्रतिम दर्जाचा क्वालिटी झेल तो पकडलाय आणि माघारी परतवलाय पहिल्याच बॉलवरती. वरुण पाटील बाद. नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक, नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक, पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी नीरज जे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देतोय. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. आणखी एक बॉल आल्या आल्या वार केलाय समोरच्या दिशेने. उंची बरीच गाठली आहे तिथे. सोहेल चेंडू खाली आणि त्याने टिपलाय झेल. बॅक टू बॅक या षटकामध्ये नीरजनं दुसऱ्या खेळाडूला बाद केलाय. शून्याच्या आकड्यावरती ऋतिक बाद. इथे नीरज पहिल्या षटकासाठी आला आणि अडचणींमध्ये वाढ ती सातत्यानं केली आहे. 2 चेंडूंमध्ये 2 महत्त्वाचे विकेट्स त्यानं प्राप्त करून दिलेत. वरुण आणि त्याच्या साथीला ऋतिक याला इथे तंबूचा रस्ता तो दाखवला गेलाय. हॅट्रिक बॉल तो असणार आहे. हितेश पाटील तो आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल करिता नीरज तयार होतोय. बॉल क्रमांक 3. तिसरा बॉल वेगवान तेज तर्रार बॉल तो पाहायला मिळालाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. हॅट्रिक इथे परिपूर्ण झाली नाहीये परंतु चांगल्या टप्प्यावरती हाताळणी केली आहे. निर्धाव चेंडू तो कंप्लीट केला गेलाय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत वरचढ इथे जीवदानी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. आणखी एक बॉल खेचून मारलाय समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. इथे चेक केलं जाईल. देखिए मैं आपको नियम बता देता हूँ. अगर बॉल फील्ड करने से पहले अगर आपका पैर बाउंड्री रोप से टच है तो 6 माना जाएगा. क्रिकेट के नियमानुसार हम आप तक ये बात पहुंचा रहे हैं. बॉल आने से पहले अगर पैर आपका बाउंड्री पर लगा है तो ये 6 माना जाएगा. अकॉर्डिंग टू इंटरनेशनल रूल, एक नए रूल के हिसाब से आपका पैर अगर बाउंड्री लाइन को बॉल टच करने से पहला बाउंड्री लाइन को टच होता है तो उसे सिक्सर दिया जाता है. और वहां पर खिलाड़ी जो था उसका पैर बाउंड्री लाइन को टच हुआ था तो उस कारण ये 6 रन है. इथे प्रयत्न खूप सुरेख होते परंतु षटकार आलाय. आला हितेशच्या बॅटमध्ये इथे कडक फटका तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल तिथे व्हाईट बॉल आणि डिक्लेअर. एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 8 रन्स. 4 चेंडू इथे समाप्त झालेत. स्कोर कार्ड 8-8. 2 गडी ती माघारी परतलेत. 2 ओव्हरची मॅच आहे. लो स्कोरिंग थ्रिलर ती पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे तिथे जजमेंट चुकलं गेलंय. फिल्डरनं केलाय कॅच ड्रॉप. जीवदान मिळालंय इथे हितेशला. एक सिंगल त्याच्यावरती कंप्लीट केली जाईल. एकेरी धाव ती पुन्हा एकदा इथे ऍड झाली आहे स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 रन्स. 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिमचा 1 बॉल इथे मार्गस्थ करणं नीरजच्या या पहिल्या षटकाचा तो शेष जातोय. ऋषिकेश पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. इथे 9 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि शेवटचा बॉल. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला मिळते. 2-2 ओव्हरची मॅच ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. बॅटची कडा लागली आहे आणि तिथे बाद घोषित केलं गेलंय. आणखीन एक विकेट टिपली आहे. विकेट क्रमांक 3 या षटकामध्ये पाहायला मिळते. नीरज
शेवटच्या बॉलवरती सुरेख गोलंदाजी आहे ती पाहायला मिळाली आणि इथे ओव्हर क्लोज झाली आहे. पहिलं षटक ते मार्गस्थ झालाय. 3 महत्वाचे विकेट माघारी परतले गेलेत आणि स्कोर कार्ड ती केवळ जाऊन पोहोचले 9-9. 2 षटकांच्या मॅचमध्ये आतापर्यंत कुठेतरी हवी ठरली आहे टीम आई जीवदानी. त्याचं प्रमुख कारण म्हणजे नीरजची भेदक अचूक आणि लयबद्ध गोलंदाजी. प्रतीक आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील इथे आनंद जो आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर क्रमांक 2 करिता. या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्यात आणि इथे आनंद तो पाहायला मिळतोय. पहिला बॉल पडून बाहेरच्या दिशेनं वेगानं निघून गेलाय बॉल. त्याच्या अनुषंगानं व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेला. एक्स्ट्रानं सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड 10-10. दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल उडवायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाही आहे. तिथे डिक्लर झोनमध्ये चेंडू तो निघून गेलाय. स्कोर कार्ड या डिक्लरच्या मदतीनं 11-11. अजूनही 5 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. पहिलं षटक ते अप्रतिम हाताळलं होतं नीरजनं. जरूर एक षटकार ठोकला होता परंतु त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. इथे आनंद पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन खेळलाय. स्मॅश केलाय बॉलला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा संधी झाली आहे आणि इथे या संधीचं सोनं ते पाहायला मिळतंय. हितेश तो बाद होतोय. थोडीशी गडबड जरूर झाली होती परंतु सावरला स्वतःला आणि कॅच कंप्लीट केला गेलाय. हितेश पाटील तो माघारी परतलाय. 2 चेंडू इथे समाप्त झालेत. स्कोर कार्ड ते पूर्णपणे स्थिरावलं गेले 11-11. अजूनही 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग आलाय इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग त्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल आल्या वार करायचा होता. फटका पुन्हा एकदा फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. त्यांनी टिपलाय झेल. आणखीन एक बॅटर चिराग 0च्या आकड्यावरती बाद. थँक्यू. एक षटकार जरूर या इनिंग मध्ये आलाय परंतु स्कोर कार्ड ते खूप कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड 12-12. नवीन बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही अंतिमचे 2 बॉल ते शेष राहतात या इनिंगचे. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका तो अनिवार्य असणार आहे. इथे आलाय आणि फटका तो पुन्हा एकदा फसला गेलाय. आणखीन एक कॅच ती माघारी परतली आहे. सातत्यानं विकेट्स त्यांचा इथे प्रदर्शन ते पाहायला मिळत आहे. सातत्यानं इथे अडचणींमध्ये वाढ झाली आहे. स्कोर कार्ड इथे 12-12. 4 चेंडू इथे संपलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय आनंद. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक सिंगल त्याच्यावरती केवळ ऍड केली गेली. स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटच्या अंतिम बॉल वरती एक मोठा फटका येणं तो गरजेचा राहणार आहे कारण की धावसंख्या ती वेगाने येत नाहीये. फायटिंग स्कोर जरूर उभारण्याची गरज असणार आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा अप्रतिम टप्प्यावरती हाताळलाय. तिथे
एक पूर्ण झाली आहे. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये इथे रनआउटची विकेट ती संपादित केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस इथे 14 वरती आणि 15 धावांचं आव्हान ते असणार आहे. टीम बालाजी 11 त्यांच्या विपक्षामध्ये टीम बजरंग बॉईज. दोन्ही कॅप्टन्स आपण टच बॉक्स मध्ये दाखल व्हा प्लीज. पंधरा धावांचं आव्हान असणार आहे. 2-2 ओव्हरची मॅच ती आपल्याला रंगताना पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने इथे कुठेतरी धावसंख्या ती कमी राहिली आहे, परंतु चांगली गोलंदाजी त्यानं हे आव्हान ते कठीण होणार आहे. त्याच अनुषंगानं थोडीशी एक्स्ट्रा एफर्ट ती लावणं सेकंड इनिंग करिता ते महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की सात्विक रायझर्स यांच्याकरिता खूप महत्त्वाची मॅच. तदनंतर आई जीवदानीकरिता सुद्धा ही खूप महत्त्वाची मॅच ती असणार आहे. दोन्ही टीम्स इथे आपल्याला पाहायला मिळतात. इथे 2-2 ओव्हरची मॅच ती पाहायला मिळते आहे. क्वालिफिकेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मॅच ती पाहायला मिळते. 15 धावाचं आव्हान असणार आहे. माननीय श्री अविनाशजी पाटील विद्यमान पोलीस पाटील यांच्या माध्यमातून इथे टॉस तो केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सोहेल आणि नीरज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक जो आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर क्रमांक 1 करिता प्रतीकला आपण पाहतोय. 15 धावा त्याला वाचवणं ते गरजेचे आहेत. 2 ओव्हरची मॅच क्वालिफिकेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. इथे मॅच ऑन होती सेकंड इनिंग त्याला सुरुवात इथे होताना आपण पाहतोय. स्ट्राईक हँडला सोहेल, नॉन स्ट्राईकला नीरज तो पाहतोय. इथे प्रतीक पहिल्या ओव्हर करिता आलाय. खूप सारी दारोमदार त्याच्यावरती असणार आहे. पहिला बॉल सोहेल स्ट्राईक हँड वरती आहे. पहिला बॉल सोहेलचा फटका बसलाय. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. पहिला चेंडू सोहेलचा फटका तो फसला होता, परंतु बचावला गेलाय. त्याच्या अनुषंगाने इथे डिक्लेअरची एक धाव त्यानं अकाउंट ओपन केलंय टीम आणि स्वतःच सुद्धा सोहेलनं. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. प्रतीक याच्यामध्ये काय करतोय त्याच्यावरती भवितव्य या मॅचचं राहणार आहे. सॉफ्ट हँडलचा यूज केला आहे, दिशा दिली आहे. केवळ जाणलं होतं की रिस्की बॉल आहे, त्याच्या अनुषंगाने इथे फक्त स्टिअर केला आणि एक डिक्लेअरची धाव ती कंप्लीट करू दिली आहे. आतापर्यंत 2 चेंडू ते चांगले हाताळलेत प्रतीकनं. या षटकामध्ये कमी धावा दिल्या तर लास्ट ओव्हरमध्ये निश्चित मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पंकजदादा पाटील ते सुद्धा आपल्याला ऑन ग्राउंड पाहायला मिळतात. पुढचा बॉल फिरवलं, पुन्हा एकदा फटका फसलाय. प्रतीक पाटील लढतोय, झगडतोय. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला मिळते. इथे प्रेक्षकांकडनं त्याची सराहना ती आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण की
आतापर्यंत 3 चेंडू ते अचूक टप्प्यावरती हाताळलेत आणि बंदिस्त करून ठेवलं. सोहेल सटक्या एका विध्वंसक फलंदाज आला. कमी धावसंख्या जरूर आहे परंतु आतापर्यंत लढलाय चांगल्या टप्प्यावरती. नियंत्रित मारा त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. बॉल क्रमांक 4. आणखीन एक बॉल. इथे फटका फसलाय जरूर. इथे बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा स्थिरावलं गेलंय. केवळ 2. 15 धावांचं आव्हान. त्याची वाट कुठेतरी खडतर ती होत चालली आहे कारण की प्रतीकची जी गोलंदाजी आहे ती अचूक टप्प्यावरची आहे. संतोषजी यादव साहेबांच्या माध्यमातून विकास उपाध्याय यांनी जर झेल टिपला तर 500 रुपये ते दिले जातील. पुढचा बॉल. बॉल क्रमांक 5. इथून फिरून मारलाय. इथे काय करतय. हा आलाय धमाका. षटकार प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक. मागे खेचली होती आणि पुलचा फटका तो पॉवरफुल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. आणखीन एक इथे चेंडू तो हलक्याशा हाताने टॅप केला. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट ते पाहायला मिळालं. सिंगलने इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. स्कोर कार्डला नेऊन ठेवलं 9-9. आता जर विचार केला तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 धाबीची गरज असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला खूप वेळा रंगताना पाहायला मिळते आणि पहिलं षटक त्याच्यामध्ये 9 आल्यात. 6 मध्ये 6 वाचवण्याची जबाबदारी कोण घेईल आपल्या खांद्यावरती ते पाहणं गरजेचं आहे. आणि पंकजदादा पाटील ते पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण रंगताना पाहतोय आणि खूप मोठी जबाबदारी घेऊन इथे पंकजदादा पाटील ते पाहायला मिळत आहेत. आणि 2 वर्ष आधी सुपर ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी करून विजयी संपादित करून दिली होती पंकजदादा पाटील यांनी. समोरच्या दिशेने वार केलाय. तिथे हाय अँड हँडसम डेलिकेट. आणखीन एक धमाका. पहिल्याच बॉलवरती इथे मॅच ओव्हर केली गेली आहे. आपण फिल्डिंग सेटअप सजून घ्या प्लीज. फिल्डिंग टीम विनंती करतोय. आपल्याकडे वेळ तो पुरेसा नाही आहे आणि आपल्याला मेगा फायनल ती सुद्धा आजच्या दिवसामध्ये कव्हर करायची आहे. त्याच अनुषंगाने थोडीशी घाई करा. नीरजच्या पण आहे. कोणाला जायची बघ. इथे फिल्डिंग सेटअप लावून घ्या प्लीज. टीम बालाजी आपल्याला विनंती करतोय कारण की दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या दिशेने आलेले आहेत.